कधी कधी देवाचं बंधन शिक्षा नसतं, ते असतं कर्तव्याचं व्रत. लोकप्रिय आख्यायिकेनुसार एकदा सर्व देवता, मानव, गंधर्व भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी पुरी धामात जमले होते. जगन्नाथाचे वैभव इतके अद्भुत होते की स्वतः समुद्र देवालाही दर्शनाची इच्छा झाली. तो विशाल लाटांसह मंदिराकडे सरकू लागला. पण समुद्राच्या वाढत्या लाटांमुळे पुरीमध्ये नाश होत होता. लोकांच्या घरांपर्यंत पाणी पोहोचत होतं आणि सामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. समुद्राचा प्रवेश मंदिरासाठी आणि भक्तांसाठी संकट ठरणार होता. तेव्हा भगवान जगन्नाथांनी आपल्या सर्वात विश्वासू भक्ताला हाक मारली, महावीर हनुमान. पुरी धामचं रक्षण तू करशील. हनुमान समुद्रकिनारी तैनात झाले. त्यांनी आपल्या पराक्रमाने समुद्राला रोखून धरलं. पण रामभक्त हनुमान जेव्हा जेव्हा रामनाम, स्तोत्र किंवा मंत्रांचा आवाज त्यांच्या कानावर पडायचा, तेव्हा ते क्षणाचाही विलंब न करता त्या दिशेनं धावायचे. आणि हाच क्षण पाहून समुद्र मंदिरात प्रवेश करायचा. हे वारंवार घडू लागल्यावर भगवान जगन्नाथांनी एक कठोर पण करुण निर्णय घेतला. पुरीतील लोकांना होणारा त्रास थांबावा आणि धामाचं कायमस्वरूपी रक्षण व्हावं म्हणून भगवान जगन्नाथांनी हनुमानाला लोखंडी बेड्यांनी बांधण्याचा निर्णय घेतला. पण या बेड्या शिक्षा नव्हत्या, त्या होत्या कर्तव्याच्या आणि भक्तीच्या बंधनाच्या. या बेड्या सांगतात, जेव्हा देव स्वतः एखाद्याला बांधतो तेव्हा तो त्याच्यावर अपार विश्वास ठेवत असतो. आजही पुरी धामात बेड्यात असलेले हनुमान आपल्याला हेच शिकवतात. भक्ती म्हणजे फक्त भाव नाही, भक्ती म्हणजे जबाबदारी आणि कर्तव्य निभावणं हेच खरं रामभजन. जय जगन्नाथ, जय हनुमान.